गण्यव इकडे ये. काय सांगा चटकन, मला क्रिकेट खेळायला जायचंय. अरे या भाई दुकानावर जाय आणि आपल्याला 2 किलो मटण आण. 2 किलो मटन? बापरे, कशाले? इनमीन आपण खाणारे 3 लोक 2 किलो मटन आणता? अरे पाहुणे येऊन राहिले मटण खायले. काहून त्याला वरण भात पोळी चालत नाही का? अरे तसं नाही, ते स्पेशल फक्त मटण खायसाठी येऊन राहिले. एवढ्या लांबून, ते पण फक्त मटन खायले? काहून त्याच्याकडे मटन भेटत नाही काय? अरे तसं नाही, ते म्हणे मामा तुमच्या हातची भाजी लय खतरनाक होती, लय चवदार होती, म्हणून स्पेशल माझ्या हातची भाजी खायला यायला लागली. ते हाव, ते तुम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवतात आणि तुम्ही काही खाली उतरायचं नावच घेत नाही. असं करा ना, त्याला सांगा ना, येताना 2 किलो मटन घेऊन या म्हणा जाणे फळातून. वा वा, म्हणजे त्याचेच गहून त्यालेच खाऊ? नाही, गव्हाचं पीठ आपलं राव देऊ ना, त्याला म्हणा फक्त मटन घेऊन या. तू शहाणपणा नको करू, जे सांगितलं ते ऐक. बर बर, द्या पैसे द्या. अरे पैसे कुठे? जाय मग नाव सांग आणि उधार घेऊन ये. अहो काका, आपल्या बापानं 2 किलो मटन सांगितलंय उधार. अरे तुझ्या बापाला म्हणा मागची उधारी द्या ना. हप्त्यातून 3दा मटन नेता आणि पैसे सगळे सोयाबीन वर देता. मग का बुडवलेत का मी तुमचे पैसे? का चाललो पळून आम्ही गाव सोडून? अरे गाव सोडून जायचा विषय नाही, पण आम्हाला पण बोकडे विकत आणावं लागतात ना. हाव, बकरी कापून बोकड्याच्या अंडा लावता त्याला तुम्ही, आणि म्हणता बोकडे आणावं लागतात. ऐ गुपचूप बस, गिराईक उभे आहेत ना. ने बरं तो मटन ने बरं आणली तू. चांगलं मटन द्या मांडीचं. मागच्या वेळेस तुम्ही हाडकच दिले आणि त्यातलं एक हाडूक अटकलं ना माझ्या म्हाताऱ्याच्या गळ्यात. आणि 500 रुपयाचं मटन आणि 5000 रुपये लावून बसलो आम्ही दवाखान्यात. द्यायचं असेल तर चांगलं द्या. अरे बाबा, तुला जे लागल ते देतो, फक्त मचमच नको करू इथं. पन्न्या 2 लावा त्याले, फाटतात नाही तर द्या, जाईल सांडून आमचं मटन. हा 2 नाही 4 देतो बाबा. बर बर, द्या बर लवकर. हा गण्या काय घेऊन येऊन राहिला तिकडून? अरे काय काय चालवलं गण्या? अहो दिसत नाही का, मटन आहे मटन. अरे मटणाचा बेत आहे काय? मग यावं लागेल गाड्या जेवायला. अहो तुमच्यासाठी थोडे देते, पाहुणे येऊन राहिले, पाहुण्यासाठी चालवलं. खरे आम्हाला कोण नाही रे बाबा. तुम्ही आणा इतकं आणि करा तुमच्या घरी लागोच तितकं, आमच्या घरी कशाला येता? बर बर, आहे का पण अजून आहे त्याच्याजवळ मटण? हा पण हे पाय, जर त्याच्याकडे जर नसलं ना तर मग मी तुझ्या घरी येणार बरं जेवायला. माय खायला दिसते. बर बर, या या. गेलं काय? हो हो, गेलं. बर बर बर, तुम्ही माझ्या घरचं मटण खायचं का? बर, एक दिवस मस्त मटण खायला बोलवतो आणि कुत्रच कापतो, कुत्र्याच मटण खाऊ घालतो याला एक दिवस. बिकार जोडच देते. आज मटण होणार, मी लय दाबून खाणार, पाहुणे उपाशी जाणार, पाहुणे उपाशी जाणार. टनटन वाजल, मटण शिजल, हडकान दुखती दाड, सजने रसा रसा वाढ ग. हडकान दुखती दाड, सजने रसा रसा वाढ ग. अरे बापा, हे कुत्र कुठून आलं? हे आता पन्नीवर धरावं लागेल बाबा, नाही तर मग हे कुत्र घ्यायचं खाऊन. ए हाड 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 ना, ए हाड ना. अरे मी काय म्हणतो, हाड ना बाबा, हाड. ए हाड हाड हाड. अरे हे तर खै मजूर बाई इथं, आणि माझ्याकडेच पाहून राहिलं. अरे बाबा, डसत का काय? ए हाड ना, हाड हाड म्हणतो, हाड.
ए हाड ना, अरे हाड म्हणतो ना, नाही तर दगडच मारून लगे. येत आपल्या मागच येऊन राहिलं. अरे बापा एक पन्नी पाहून तर नाही या लागलं ना. अरे बापा पळा नाही तर आता. अरे वाचवा, अरे वाचवा बाबा. अरे मेलो रे. अरे कुत्रा माग लागला रे. अरे बापू. अरे आता एका पन्नी अरे पाडत का काय. अरे बापू अरे हडणे बापा, हे मटण आणायला नाही पुरला आपल्याला दस्तक काय काढलो बापा. अरे अरे वाचवा रे बापा. अरे मेलो रे बापा. कोणीतरी यारे कोणीतरी धरा रे. मेलो रे. अरे कुत्र धरत रे बापा मले. अरे पळा रे माव. मेलो रे. अरे हाड ना. अरे बापरे मेलो रे बाबा. गेलं काय कुत्र. अरे ये तर मटण खाऊन राहिलं. अरे गेलं रे मटण. गेलं चारच गेलं. आता आपला बाप मारतोय भले. आता का मला झोपाशी राहायची येळ ती काय करू. कुत्र्यानं मटण नेलं. आता मंडळी तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि आमचे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. हो.